मला सगळे काही समजले आहे। तुझ्या आत शक्ती होतीच, ती केवळ मी जागृत केली। उद्या जेव्हा मी इथून प्रस्थान करेन तेव्हा मला येऊन भेटशील। येतो मी। शुभम भवतु। गहिनी कुठे गेला? आहो आहो आहो, गहिनी घरात नाही। काय काय करावं या मुलाला? मी सांगते, तो त्या गुरुंकडेच गेला असणार। गहिनी कुठे गेला होतास रे तू? अरे सांगून तरी जायचं होतंस। मला सत्य समजले आहे। तुम्ही मला जन्म नाही दिला, तुला कोणी सांगितलं हे? गुरूंनी दीक्षा दिल्यानंतर सगळ्याच गोष्टी समजल्या मला। याच दिवसाची भीती वाटत होती मला। उलट तुम्ही माझ्यासाठी आणखीन मोठे झालात। फुलासारखं सांभाळलं तुम्ही मला। मी तुमचा खूप ऋणी आहे। म्हणजे परक केलंस ना तू आम्हाला आज? गोरक्षा, गहिनीला दीक्षा देण्याचे दायित्व तू पार पाडले आहेस। आता गहिनीला नाथ परंपरेच्या मार्गावर चालणे सोपे होईल। मला ह्याचा आनंद आहे गोरक्ष की तू गुरुपदाच्या भूमिकेत गेलास आणि तुझा प्रथम शिष्य हा गहिनी झाला। परंतु गोरक्ष, तू इथेच थांबू नकोस। महत्वाची जी शक्तिपीठं आहेत तिथे जाऊन दर्शन घे। गहिनीची साधना ही योग्य दिशेने होत आहे की नाही हेही तुलाच पाहायचे आहे। शुभम भवतु गोरक्षा।
हे पार्वती देवी, श्री दत्तात्रेयांना भेटून आपण माझ्याकडे आला आहात, परंतु इथे आपण कोण आहात हे मैनावतीला ओळखता आलं नाही. श्रीनाथ, मला तुमच्याशी बोलायचे आहे. मला असे कळाले की तू मुख्य प्रवेशद्वाराकडे गेली होतीस म्हणून. होय, तिथे एक वृद्ध स्त्री आली आहे. हो का? परंतु तू तिला भेटण्यासाठी तिथपर्यंत गेलीस? कारणही तसे होते. तू सांगितल्याशिवाय मला कसे कळेल मैनावती? त्या वृद्ध स्त्रीचे नाव पार्वती आहे. आणि तिला तुमचीच भेट घ्यायची आहे. माझी? होय, परंतु मी अशा कुठल्याही वृद्ध स्त्रीला ओळखत नाही. तुम्ही ओळखत असल्याशिवाय ती इथपर्यंत येईल का? मग तू तिला राजवाड्यात घेऊन आलीस का? नाही. ती निश्चित कोण आहे हे समजल्याशिवाय तिला स्त्री राज्यात घेणे धोक्याचे ठरेल. मैनावती, अगं ती वृद्ध स्त्री आहे, ती काय करणार? तिचे काहीतरी महत्वाचे कार्य असू शकते. परंतु तुम्ही सांगितलं नाही. तुमची तिची भेट कुठे झाली, तुमचं तिचं नातं काय आहे, तिला तुम्हाला का बरं भेटायचं असेल? हे सगळं तिला भेटल्याशिवाय मला कसं समजेल की ती कोण आहे, तिचं माझ्याकडे काय कार्य आहे? याचा अर्थ तुम्ही मला काही सांगणार नाही तर? मैनावती, तिची माझी भेट झाल्याशिवाय मी कसं सांगणार? असो, माझी ध्यानाची वेळ झाली आहे, मला जावं लागेल. निश्चितच यात काहीतरी पाणी मुरतंय. शुभम भवतु. बरं झालं तू आलास. माझ्यासाठी काय आज्ञा आहे गुरुवर? आता कोणत्याही नात्यात अडकू नकोस. पूर्ण वेळ साधनेत घालव. एकांतात राहा आणि सोहमची साधना सुरू कर. साधना सुरू करशील तेव्हा सूक्ष्म देहाने मी तुला अनेक गोष्टी सांगत जाईन. प्रस्थान करतो. काळजी घे. साधना पूर्ण झाली की भेटू. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही तारक तू, शिव हर शंभू, नवनारायण अवतार तू, दिन दुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शंभू.
गहिनी, तुझे थोर भाग्य आहे की गोरक्ष हा तुला गुरु म्हणून लाभला. आता दिलेली साधना पूर्ण करणे हे एकमेव ध्येय असू दे. तुला प्रत्यक्ष भेटण्याची मला खूप इच्छा आहे गहिनी, आणि ती भेट होणे कुणीही टाळू शकणार नाही. तुझ्या साधनेला माझे खूप आशीर्वाद आहेत गहिनी. हे काली माते, तू शक्तिरूप आहेस. मी आणि श्री महादेवानी ज्या दिव्य नाथ पंथाची स्थापना केली आहे त्या पंथाच्या कार्यात तू सहाय्यभूत हो ही प्रार्थना आहे. मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी, जालंधर केवळ या नाथांनाच नव्हे तर भविष्यात येणाऱ्या नाथांनाही तू शक्ती दे. ओम द्रां श्री दत्तात्रय नमः. ओम द्रां श्री दत्तात्रय नमः. देवी, एक महत्वाची वार्ता आहे. दुर्गाला एक गुप्त वार्ता मिळालेली आहे. दुर्गा, काय समजले आहे तुला? आपण गहिनीनाथ आणि गोरक्षनाथ यांचा शोध घेण्यास यशस्वी ठरलो, परंतु अजून कोणीतरी एक नाथ आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही. असे कसे शक्य आहे? यांनी मला स्पष्टपणे ज्या नाथांबद्दल सांगितले होते ते हेच दोन्ही नाथ होते. देवी, ही गुप्त वार्ता ह्यासाठी महत्वाची आहे कारण आपण ज्यांच्यावर लक्ष ठेवून होतो ते गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ वेगळ्याच कार्यात मग्न आहेत. आपण त्यांच्यावर लक्ष ठेवून राहायचो आणि ज्या नाथांबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही तेच नाथ उद्या स्त्री राज्यात आले तर? काही झालं तरी हे व्हायला नको. दुर्गा, मला सांग, तुला ही माहिती कशी मिळाली? गहिनीनाथ लहान असतानाच अजून एका नाथांचा जन्म झाला आहे अशी माहिती मला मिळाली आहे. मी प्रयत्न करेन, पण मला तुमच्याकडून एक सहाय्य हवे आहे. कसले सहाय्य? ज्यांच्याबद्दल काहीच ठाऊक नाही त्यांचा शोध घेणं अशक्य आहे. त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती मिळायला हवी. हो, पण ते मी कसं सांगणार? देवी, तिला असे म्हणायचे आहे की आपण जर श्रीनाथांकडून माहिती काढली तर सगळे सोपे होईल. बर, मी प्रयत्न करते. देवी, मला असे वाटते आहे की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल लवकरात लवकर माहिती मिळवायला हवी.
देवि प्रवक्ष्यामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमं कुञ्जिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत् कुञ्जिका स्तोत्रमुत्तमम् ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा हे देवी, ज्या अर्थी तू मला दर्शन दिलेस त्या अर्थी त्याला निश्चित काहीतरी कारण आहे आणि हे केवळ माझे सद्गुरू श्री दत्त महाराजांनीच केले असणार. मी ह्या स्त्री राज्यामध्ये राहतो आहे, अनेक गोष्टींचा उपभोग घेतो आहे, तरी अदृश्यपणे मला माझे कार्य करत राहिले पाहिजे. हे देवी, ह्या स्त्री राज्यातून सूक्ष्म देहाने बाहेर पडून नियोजित कार्य करायला मी सुरुवात करेन. पहाटे तुम्ही ध्यानस्थ असताना तुमच्या कक्षातून विजा कडकडावीत किंवा अनेक वाद्य एकत्र वाजावीत असे आवाज येत होते. हे नेमके काय आहे श्रीनाथ? मी जरी ह्या स्त्री राज्यामध्ये राहत असलो मैनावती, तरी माझी काही गुप्त कार्य सुरूच असतात. म्हणजे शरीराने जरी मी इथे राहत असलो तरी मला जी कार्य करायची असतात त्यामध्ये कोणीही बाधा आणू शकत नाही. याआधी तुम्ही कधी सांगितले नाही हे. मी तुला वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला मैनावती, परंतु कदाचित ते तुझ्या लक्षात आलं नाही. याचा अर्थ तुम्ही शरीराने इथे आहात मात्र मनाने दुसरीकडेच आहात, असेच ना? तसे नाही मैनावती. कठोर साधनेतून मी जे प्राप्त केले ते केवळ सुख उपभोगण्यासाठी नाही, तर त्याचा उपयोग जीवसृष्टीच्या कल्याणासाठी व्हावा म्हणूनच. परंतु इथे राहून तुम्ही हे कार्य कसे करता आहात? एकाच क्षणी शुभ आणि अशुभ शक्तींचा खेळ आहे आणि हा संघर्ष आधी काळापासून सुरू आहे. आणि त्यासाठी मी प्राप्त केलेल्या शक्तींना आवाहन करून मला जे इच्छित कार्य आहे ते करायला सांगतो. याचा अर्थ मी जर तुम्हाला एखादे कार्य सांगितले तर तुम्ही ते सहज कराल, हो ना? नाही मैनावती, कठोर साधनेतून ज्या शक्ती मी प्राप्त केलेल्या आहेत त्यांचा उपयोग मी स्वतःसाठी नाही करू शकत. परंतु मला एक ध्यानात आले नाही मैनावती, असे कोणते कार्य आहे जे व्हावे अशी तुझी इच्छा आहे? सांगेन मी.